गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? चिनू झोपलाय तर म्हटलं तेव्हापर्यंत त्याचं खाऊ बनवून घ्यावं. अर्ध्यापेक्षा कमी वाटी एवढा रवा घेतला मी. हे दही घरी बनवलं होतं. 2 चमच दही मी त्यात ॲड केलं आणि त्याला मिक्स असं करून ठेवून दिलं बाजूला. का तर ते थोडा वेळ 10 मिनिटं भिजत राहावं. त्यानंतर हे गाजर 2 दिवसाआधी मी Zeptoवरून मागवलं, ज्याचा उपयोग मी आज केला. तर त्याला ग्रेट करून मी बाजूला ठेवून दिलं. आता तेव्हापर्यंत हा चिकू शेक म्हटलं चिनूला देऊन द्यावा, कारण ते भिजतंय ना, तर त्याच्यासाठी वेळ लागेल. तर त्याला ते खाऊ घातलं आणि मग पुढे हे भिजून झालं आहे. तर मी काय केलं, जाड रवा आहे तो थोडासा, तर थिक बनेल ना, म्हणून मग मिक्सरमध्ये त्याला थोडं वाटून घेतलं, तर थोडं बारीक होईल ना. बनल्यानंतर पॅनकेक जे मला बनवायचं हे जे गाजर मी बाजूला करून ठेवलं होतं, ते त्यात टाकलं. यामध्ये जिरा पावडर आणि मीठ पण टाकलं, तर तर थोडी टेस्ट येईल. पॅनमध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आणि असे छोटे करून मी 3 पॅनकेक्सच म्हणेल मी त्याला. कारण शेपच तसा आहे तो. तर मग ते बनवून घेतलं बघा किती छान दिसतंय ना. पण काय झालं, की ते त्याने खाल्लं नाही. म्हणून मग मी त्याला एका डब्यात भरला आणि आम्ही निघालो बाहेर. बाहेर म्हणजे आम्ही निघालो आईकडे जायला. ती लोकं गावी गेले होते. म्हटलं आता आले तर सरप्राईज द्यावं, म्हणून आम्ही डायरेक्ट गेलो घरी. बरं इथे आल्या-आल्या यांनी मला कामाला लावलं. बघा तरी 4-4 मावश्या आहेत माझ्या, पण सगळ्या अशाच बसल्यात. माझ्या एका हातात दिलंय मला सुपली आणि दुसऱ्या हातात दिले झाडू. म्हणे आता साफ-सफाई कर. ठीक आहे मी करतो. बरं अनुमाजीने घेतले कपडे शिवायला. तिला म्हटलं सरक बाजूला मला काम करू दे. बरं एवढ्यावर यांचं भागलं नाही, तर मला कंगवा दिला खरंच आणि सांगतात करा आता माझी हेअरस्टाईल करा. पण मी ऐकतोय, मी पण खूप शहाणा आहे. मी काय केलं, घेतलं फणी आणि टपाटप वाजवायला लागलो. त्यानंतर काय केलं, केस घेतले आणि त्यात अडकून त्यांना गुंता घातला. तर माझं काम काय आहे दुसरं, मला नाही येत हेअरस्टाईल म्हणून मी असं केलं. बरं दिवसभरापासून आम्ही ज्या व्यक्तीची वाट बघतोय, तो व्यक्ती संध्याकाळी आल्यानंतर आमचं असं चाललेलं. त्याला बघायचं नाही पळायचं. तो म्हणजे माझा लाडका मामा. मग मामाने आम्हाला नेलं जिप्सी फूड्सला. तिकडे खाल्लं सँडविच आणि आता घरी जायचं होतं मला. तर मग त्या सगळ्यांना टाटा बाय-बाय करत आजचा दिवस संपला. बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.